नर्सिंग डेच्या निमित्तानं परभणीमध्ये रुग्णालयामध्ये नर्सेसनी चक्क डान्स केल्याचा प्रकार उघड झाला। यावेळी मोठा गाजावाजा करत डीजे लावल्यानं त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागला आणि विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक जावेद अथर, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रकाश डाके यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी स्टेजवर बसून हा सर्व प्रकार पाहत होते। रुग्णालय सायलेन्स झोन म्हणून घोषित केलेला असताना डीजे लावलाच कसा असा प्रश्न यावेळीला विचारला गेलेला आहे आणि शिवाय नर्सिंग डेच्या अगोदरपासून डीजेवर डान्स सुरू असल्याचं रुग्णांनी सांगितलेलं आहे। यापूर्वी देखील मुंबईतल्या चेंबूरमध्ये रुग्णालयातच अशाच प्रकारचा डान्स झालेला होता आणि त्याच्या चौकशीचे आदेश बुधवारी देण्यात आले आणि त्यानंतर आता परभणीमध्ये असाच प्रकार घडल्यानं हॉस्पिटल आहेत की डान्स फ्लोर असा प्रश्न विचारला जातोय। आम्ही हॉस्पिटलला आलेले पेशंटला भेटायला बघतो इथलं वातावरण तर इथल्या हॉस्पिटलतर्फे काहीतरी इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पारिचारिक म्हणून। तर इथं पूर्ण नर्स वगैरे सगळे कार्यक्रमात व्यस्त आहेत। इथं बेधुंद होऊन ते कार्यक्रमात नाचत आहेत। आमच्या धर्मापुरचे एक पेशंट आहे आलेलं कोणचे डॉक्टर लोक आम्हाला कुठलीची व्यवस्था सांगण्यात कुठं काय भेटतंय कसं होतंय कुठं काय जाऊन सांगण्यात बरोबर काय तक्रार घेण्यात काय तक्रार समजा काय लागतंय काय हवंय ते त्याच्यात नादात खुर्चीवर बसायला पुढचा कार्यक्रम कोणता जर ठेवलेला आहे आमच्या पेशंटला कोणीच काय बघणं झालं इथं आणि त्याचं कोण सांगतो इथं कोणाला आम्ही की समजा असं हे करा ते करा याच्या नादातच हे सगळ्या गोष्टी।